आंतरराष्ट्रीय युद्धजन्य परिषदेचा थेट फटका आता सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचताना आपल्याला पाहायला मिळत आहे। पंढरपूरमध्ये रिक्षा चालकांवर अक्षरशः उपासमारीची तर वेळ आलेली आहे। LPG गॅस टंचाईमुळे हजारो रिक्षा रस्त्यावरून गायब झाल्याचं चित्र जरी असलं तरी पंढरपूर शहरात सुमारे 12,000 रिक्षा असून त्यातील अनेक रिक्षा सध्या गॅस अभावी बंद आहेत। गेल्या काही दिवसांपासून LPG गॅस मिळत नसल्याने रिक्षा चालकांना तासनतास रांगेत उभे राहावे लागत आहे। त्यातच गॅसच्या दरात मोठी दरवाढ झाली असून काही दिवसापूर्वी 45 रुपये असलेला दर आता 85 रुपयांवरती तर पोहोचला आहे। गॅस टंचाईमुळे अनेक रिक्षा चालकांनी रिक्षा देखील आपल्या बंद ठेवल्या आहेत, तर काही जण पेट्रोलवर रिक्षा चालवत असल्याने प्रवाशांना जास्त भाडे मोजावे लागत असून सर्वसामान्य नागरिकांनाही याचा फटका तर बसत असल्याचं पाहायला आपल्याला मिळत आहे। अनेक रिक्षावाले देखील आता आपल्याबरोबर काय सांगताल, काय तुमची मागणी आता? आम्ही सर्वसामान्य रिक्षा चालक आहे, पण आम्हाला रिक्षा जवळपास 54 रुपयाचा भाव झाला 85 रुपये। आम्ही कसा गॅस भरायचा, कशी रिक्षा चालवायची? पंढरपुरात तर गोरी भाविक येतात विठ्ठलासाठी, विठ्ठलाच्या दर्शनासाठी। उद्याला आता नवीन वर्षात सण आहे, रमजान ईद जवळ आले, तरी सुद्धा आम्हाला परवडत नाही गॅस गाडी रिक्षा चालवणं। तरी पण ही 4 दिवस झाले गॅस पंप बंद आहे पंढरपुरातला, तर आम्ही गॅस भरायचा कुठं? आता इथून जर आम्हाला लिंक रोड जायचं म्हणजे 4 किलोमीटर आहे, 4 आणि 4 8 महागारी आम्हाला काय परवडत? ह्या रिक्षा एवढ्यामध्ये आम्ही 100 रुपये धंदा करू शकतो, त्यामुळे आम्हाला काही परवडत नाही या रिक्षा चालक। चैत्रवारी आली आता, चैत्रवाडी जवळ आली, चैत्रवाडीमध्ये तर आम्ही रिक्षा बंद ठेवण्याचा आम्ही निर्णय घेणार आहोत रिक्षा चालक। कारण का तर आम्हाला काहीच परवडत, आम्हाला गॅस भाविकाला 5 रुपये आणि 10 रुपये सुद्धा आम्ही जास्त मागू शकत नाही, कारण ते गोरगरबी विठ्ठलाच्या रुक्मिणी भक्तीसाठी येतात खरं पंढरपुरामध्ये। अजून काही रिक्षा चालक आपल्याबरोबर, काय तुमची काय मागणी? हे बघा, हे तीर्थक्षेत्र असल्यामुळे येणाऱ्या भाविकांची संख्या जास्त आहे। जेवढे भाविक येतात ते पंढरपूरमध्ये रेल्वे स्टेशन असो, बस स्टँड असो, चंद्रभागा नदी असो किंवा मंदिर असो, रिक्षाने येतात आणि रिक्षानेच माघारी जातात। आता या ठिकाणी 54 रुपयाचा गॅस यांनी 85 रुपये केलाय, तो ठीक आहे, आम्ही समजू शकतो युद्धजन्य परिस्थिती आहे, गॅसचा दर वाढवलाय, पण उपलब्ध पण नाही। दुसरी ही समस्या आहे, 4 दिवस झाले गॅस पंप बंद आहे। मग अशी जर परिस्थिती राहिली तर येणाऱ्या काळामध्ये चैत्रवारी आहे, अधिक मास आहे, आम्हाला सर्व पंढरपूरच्या रिक्षा संघटनेच्या वतीनं बंद पुकारवं लागेल आणि याला सर्वस्व प्रशासन जबाबदार असेल, ही आमची मागणी आहे। आपण बघितलं असेल की गॅसचे दर सध्या वाढलेले आहेत, ते दर लवकरात लवकर सरकारनं कमी करावेत आणि सुरळीत गॅसचा पुरवठा करावा, अन्यथा येत्या चैत्रवारीमध्ये सगळ्या रिक्षा बंद करून भाविकांना जर काही त्रास झाला तरी संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर असणार असल्याचं देखील आता रिक्षा चालक संघटनेने जाहीर केलेलं आहे। पंढरपुरातून कॅमेरामॅन जगदीश रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।